ठरलं तर मग या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये आता घरात आलेला सुरा बघून प्रिया एकच अकांतांडव करायला लागते. नाही नाही, हे सगळं महिपत शिकरेंनीच केलेलं आहे. हे सगळं त्याने आपल्याला त्रास देण्यासाठीच केलंय. यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, पण आपल्याकडे काही पुरावा नाहीये तन्वी. आपण डायरेक्ट महिपत शिकरेचं नाव नाही ना घेऊ शकत. अशा पद्धतीने त्याच्याकडे आपल्याकडे पुरावा नसल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट नाही बोलू शकत. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, मामा मग तूच मला सांग, कोण हे सगळं करेल? हे सगळं महिपत शिकरेशिवाय दुसरं कोणी करणार नाही, मला खात्री आहे. असं म्हणत असताना प्रिया सांगते, मला आपल्याशी दुसरं कोणाचं वैर आहे का? आणि हे न त्या स्वार्थी सायलीला चांगलंच माहिती होतं. तिने काय केलं माहिती आहे का? आपल्या या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेतला आणि सुभेदार कुटुंबाला संकटात टाकण्यासाठी सायलीनेच हे सगळं केलेलं आहे. म्हणजे बघ ना, तिला माहिती होतं अर्जुनने ही केस घेतली तर महिपत शिकरेसारखा गुंड आपल्या लोकांशी वैर घेईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास देईल, म्हणूनच सायलीने हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत आता मात्र प्रिया मूळ मुद्द्यावरती येते आणि आता सायलीला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करते. त्यावरती अश्विन म्हणायला लागतो, पण कायदा वगैरे काही गोष्ट आहे की नाही? असं कोणत्याही बाबतीत तो काही आपल्याला असा सुराबिरा पाठवेल का? यावरती प्रिया म्हणते, अश्विन अरे कोणाबद्दल बोलतोयस तू? महिपत शिकरेबद्दल ना. त्याला कसला कायदा आणि त्याला कसलं काय? तू या सगळ्यामध्ये त्या महिपत शिकरेला ओळखत नाहीयेस. एक नंबरचा नालायक माणूस आहे. स्वतःची हार त्याला कधीही मान्य होत नाही आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता सायली आणि आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता मात्र अश्विन म्हणायला लागतो, मला असं वाटतंय की आपण या गोष्टी दादाच्या कानावरती घातल्या पाहिजेत. यावरती प्रिया म्हणते, कुठे कॉन्टॅक्ट करणार आहेस त्याला? चाळीमध्ये, सायलीच्या चाळीमध्ये? असं बोलून ती एक पॉज घेते. त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, काय 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 तन्वी तू काय बोललीस? यावरती प्रिया म्हणते, जाऊ दे ना कल्पना मामी. यावरती प्रताप म्हणतो, नाही तन्वी, तुला या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती आहे, बोल काय म्हणत होतीस तू आत्ता? असं म्हणत प्रताप तिला विचारायला लागतो. त्यावरती प्रिया म्हणते, काही नाही. मग आता कल्पना म्हणते, बोल लवकर, बोल मला सांग काय घडलंय हे सगळं? यावरती प्रिया म्हणते, थांबा थांबा, मी हे सगळे सुरेबिरे बाहेर फेकून देऊ का आधी? म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा उगाच त्या महिपत शिकरेंनी पाठवलेली सुई सुद्धा आपल्याकडे नको आहे. असं म्हणत आता मात्र ती ते सगळ्या वस्तू बाहेर फेकते, जेणेकरून कोणताही पुरावा राहायला नको आणि आपण अडकायला नको. त्यानंतर मग मात्र अस्मिता म्हणायला लागते, नाही नाही, हे सगळं ह्या सायलीमुळेच होतंय. सायलीने आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा फुल प्रूफ प्लॅन केलेला आहे. त्यानंतर कल्पना म्हणते, तन्वी तू मला पहिले सांग, इकडे आता तू म्हटली होतीस की अर्जुन सायलीच्या चाळीमध्ये गेला होता. खरंच अर्जुन सायलीच्या चाळीत आहे का? यावरती प्रिया म्हणते, हो मामी. खरं सांगायचं तर तू मला सकाळी टिफिन घेऊन पाठवलं होतंस ना? त्याच वेळेला टिफिन घेऊन जेव्हा मी बाहेर गेले त्यावेळेला चैतन्य फोनवरती बोलत होता. मधुभाऊंची तब्येत खराब आहे म्हणून त्यांना मनवण्यासाठी याने काही मेडिकल कॅम्प वगैरे लावला आणि तो तिकडेच जाऊन थांबला होता. याबद्दल आता इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत होते, मी योगायोगामध्ये तू दिलेला टिफिन घेऊन बाहेर गेले होते ना आणि त्यावेळेला हे सगळं ऐकलं होतं, म्हणून मला या गोष्टी कळल्या होत्या. असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते, येऊ दे अर्जुनला. आता मी अर्जुनला जाब विचारल्याशिवाय अजिबात गप्प बसणारच नाहीये. असं म्हणत कल्पना आता चिडलेली असते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सगळा दोष सायलीच्या माथी मारून इकडे आता प्रिया मोकळी झालेली असते आणि वरती अजून रडण्याचं नाटक करत असते. सगळेच जण चिडलेले असतात की घरात हा सगळा प्रकार चालू असताना अश्विन आता इकडे म्हणतो की दादाला तिकडे जायला बरं सुचतं. हे सगळं चालू असताना आता इकडे अर्जुनची एंट्री होते. अर्जुन आल्यावरती घरच्यांना सगळ्यांना उदास बघून अर्जुन म्हणतो, काय झालंय? यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते,
एक प्रॉब्लेम असू तर तुला सांगू ना, प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेम, प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेम आहेत, तर तुला काय सांगायचे प्रॉब्लेम? असं म्हटल्यावरती अर्जुन येतो आणि काय झालंय, मला कोणी काही सांगेल का? यावरती अश्विन सांगायला लागतो, दादा आज सकाळपासून आपल्या घरामध्ये खूप मोठे तमाशे चालू आहेत. म्हणजे आता महिपत शिकरेने आज सकाळी आपल्याला एक पेढ्यांचा बॉक्स पाठवला. पेढ्यांचा बॉक्स देऊन त्याने त्यानंतर आपल्या घरामध्ये आता इकडे एक चिठ्ठी पण पाठवलेली आहे. धमकीवजा चिठ्ठी आहे ती. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, चिठ्ठी बघू काय चिठ्ठी आहे ती? असं म्हटल्यावरती अर्जुन ती चिठ्ठी पाहायला लागतो. यावरती कल्पना म्हणते, कसं आहे, आपल्या घरात काय चाललंय काय नाही हे जाणून घेण्यासाठी जरा वेळ तरी द्यावाच लागतो ना. असं म्हणत इकडे आता कल्पना चिडलेली असते आणि अश्विन सांग याला, फक्त त्याने चिठ्ठीच नाही पाठवलेली आहे तर अजून काही गोष्टी सुद्धा पाठवल्यात. अश्विन म्हणतो, दादा तू घरात नव्हतास ना आज सकाळपासून, तर आज सकाळपासून घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. यावरती कल्पना म्हणते, सांग त्याला की या सगळ्यामध्ये त्याने एक सुरा पण पाठवलेला आहे. आपल्याला धमकी वजा हे करण्यासाठी सुरा सुद्धा तो आता पाठवायला लागलेला आहे. असं म्हणत कल्पना चिडलेली असते आणि सगळा राग ती आता अर्जुनवरती काढत असते. अर्जुन म्हणतो, काय सुरा? कुठे आहे सुरा? हे काय महिपत शिकरेंचं? म्हणजे मी खरं सांगू का, तर मला काय वाटतं की पेढे वगैरे तो देऊ शकतो, पण एकदा कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आल्यावरती मला नाही वाटत की तो सुरा वगैरे पाठवण्याच्या गोष्टी करेल. कारण कायदा हा त्याला सुद्धा बऱ्यापैकी कळतो, कायदा त्याला समजतो आणि त्यामुळे मला नाही वाटत की तो या सगळ्यामध्ये सुरा वगैरे पाठवेल. कारण कसं आहे, चिठ्ठी आणि पेढे पाठवणं हे काही इल्लीगल नाहीये. त्याने काहीतरी पाठवली असेल चिठ्ठी, पण सुरा पाठवून तो स्वतःचा जीव धोक्यात घालणारच नाही. असं म्हणत अर्जुनने ठामपणे महिपत शिकरे सुरा पाठवण्याची चुकी करणार नाही ही गोष्ट मान्य केल्यावरती प्रिया गडबडते. आता प्रिया विचार करते, अरे बापरे, मी तर या गोष्टीचा विचार सुद्धा केला नव्हता की अर्जुन असा पद्धतीने विचार करेल आणि कायद्याची हे करेल. आता जर का महिपत शिकरेच्या इकडे ही बातमी पोचली आणि त्याने जर का सुयासाठी डिनाय केलं तर माझं काही खरं नाहीये. नाही, आता काय करू? एक चुकी करून बसलीस प्रिया की कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट तू सुरा आणलेला आहेस. महिपत शिकरेला याचं काही कळलं की तू त्याच्या नावावरती हे सगळे धंदे करतेस तर तुझं काही खरं नाही. या लोकांना मनवण्याच्या आधीच तो महिपत शिकरे तुझं काम तमाम करून टाकेल. काय करू असं म्हणत प्रिया आता गडबडलेली असते. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला विश्वास आहे की महिपत शिकरे या थराला जाणार नाही आणि या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? या सगळ्यांच्या नादी लागून उगाचच आपण या सगळ्यामध्ये स्वतःचे हात कशाला माखवून घ्यायचे? अश्विन म्हणतो, मला सुद्धा तन्वीचं म्हणणं पटतंय. त्याने ऑलरेडी आपल्याला धमकी दिली आणि यामध्ये आपण पुन्हा त्याच चुका करत राहिलो तर मात्र गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील. अर्जुन म्हणतो, नाही, तो आपल्याला धमकी देतो, आपल्या घरात येऊन हे अशा गोष्टी पाठवतो आणि मी गप्प बसेन असं वाटलं का त्याला? नाही, त्याला जाब विचारायलाच पाहिजे, नाहीतर त्याची मजल आता अजून इतकी वाढेल की आपल्याला या सगळ्यामध्ये त्याला न सांभाळणं कठीण जाईल. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये महिपत शिकरेकडे जातोय आणि त्याला त्याची लायकीच दाखवते. प्रिया चांगलीच हादरते. ज्याची भीती होती त्याच गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आता हा गेला महिपत शिकरेच्या इकडे आणि आता त्यांनी डिनाय केलं तर ह्याला संशय येणार की सुरा कोणी पाठवलाय. मग झालं माझं सगळं काम तमाम. आता काय करू? नाही, मी किमान साक्षीला तरी आता या सगळ्यात फोन करते आणि तिला सांगून ठेवते की मी या सगळ्यामध्ये अशा गोष्टी केलेल्या आहेत, तर पुढचं काय करायचं ते तू मॅनेज कर. असं म्हणत प्रिया विचार करते आणि ती ताबडतोब साक्षीला फोन करण्यासाठी गुपचूप आता बाहेर येते. प्रिया ज्या वेळेला बाहेर येते तोपर्यंत इकडे अर्जुन चैतन्याला कॉल करत असतो. चैतन्याला कॉल करत मग आता अर्जुन इकडे त्याला सांगायला लागतो, हॅलो चैतन्य, माझं एक काम कर, लवकरात लवकर तू मला महिपत शिकरेच्या घराबाहेर भेट. चैतन्य त्याला पुढे काही विचारण्याचा प्रयत्न करणार पण अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो.
चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता फक्त तू बाहेर भेट, मग नंतर मी काय करायचं ते सांगतो असं म्हणतो. प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि प्रिया विचार करते, नाही नाही, आज जर का हा महिपत शिकरेकडे गेला तर माझं सगळं भांडं फुटेल. काय करू काय करू काय करू. पटकन साक्षीला कॉल करते. हॅलो साक्षी, अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं, ऐकतेस का? माझ्याकडून एक थोडीशी गडबड झाली असं म्हणत प्रिया कन्व्हर्सेशनची सुरुवात करते. आणि मग प्रिया साक्षीसोबत काय बोलते किंवा साक्षी प्रियाला काय बोलते हे काही आपल्याला दाखवलं जात नाही, पण प्रियाचा चेहरा मात्र पूर्णपणे वेडावाकडा झालेला असतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णपणे घाबरलेली असते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन गेलेला असतो महिपत शिकरेच्या इथे. तोपर्यंत चाळीमध्ये आता मीटिंग चालू असते. सगळे चाळकरी संक्रांत कशी साजरी करायची या संदर्भात चर्चा करत असतात आणि सगळेजण आता इकडे चर्चा करण्याच्या मूडमध्ये असताना मधुभाऊ सुद्धा तिकडे येतात आणि त्यावेळेला आता ते सांगायला लागतात, यावर्षीप्रमाणे आता या संक्रांतीचा पतंग उडवण्याचा मान कुणाला मिळणार याची चिठ्ठी काढायची आहे. यावरती एक चाळकरी म्हणतात, हो हो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली मकर संक्रांत धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे आणि काहीही झालं तरी सुद्धा दरवर्षीपेक्षा जरा जास्तच मजा आपल्या ह्याला आली पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण होकार देतात आणि चला चिठ्ठी काढा की कोण या सगळ्यामध्ये मकर संक्रांतीचं हा मान घेणार आहे ते. असं म्हटल्यावरती मग मात्र चिठ्ठी काढण्याचा मान कुणाला द्यायचा. त्यावरती एक चाळकरी म्हणतात, हा मान यावर्षी माहेरवाशिणीला देऊया. कसं आहे, माहेरवाशीण आपल्या इकडे आलेलीच आहे ना असं म्हणत ते सायलीकडे बोट दाखवतात. कुसुम म्हणते, सायली जा बरं, तू छानपैकी चिठ्ठी काढ. दरवर्षी आमच्या इथे चाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे असं छान उत्सव साजरा होतो. सायली म्हणते ठीक आहे. मग सायली आता चिठ्ठी काढण्यासाठी येते आणि सायली चिठ्ठी काढल्यावरती जे नाव येतं ते सायली वाचते. सायली नाव वाचते शीतल बोराडकर आणि गौतम बोराडकर. आता शीतल आणि गौतम या दोघांना हा मान मिळालेला असतो आणि चाळकरी म्हणतात, शीतल आणि गौतम तुम्ही दोघांनी मिळून आता या सगळ्यामध्ये छानपैकी पतंग उडवायचं आहे बरं का. आणि नुसता उडवायचं नाही आहे तर ही कॉम्पिटिशन असते, नवरा जिंकणार की बायको जिंकणार याची. त्यामुळे दोघांनी कॉम्पिटिशनचा विचार करा आणि कॉम्पिटिशनचा विचार करून तुम्ही या सगळ्यामध्ये छानपैकी आता पतंग उडवा. असं म्हटल्यावर ती शीतल आणि गौतम एकमेकांकडे पाहतात आणि मीच जिंकणार असं म्हणत एकमेकांच्या सोबत आता भांडायला लागतात. यावरती चाळकरी म्हणतात, नाही काहीही करा पण जिंकायचं तर आपण आहेच हा असं म्हणत बायका आहेत त्या इकडे शीतलला सपोर्ट करत असतात तर पुरुष आहेत ते सगळे गौतमला सपोर्ट करत असतात आणि सगळेजण आता एन्जॉय करणार असतात. दोघंजण खूप खुश असतात आणि त्यावरती विमल सांगत असते, इकडे आता कुसुम सांगत असते, हो हो आपण मस्तपैकी एन्जॉय करायचं दणक्यात असं म्हणत आता इकडे ती मीटिंग ओव्हर होते. मीटिंग संपल्यावरती चाळकरी मधुभाऊंच्या इकडे येतात आणि मधुभाऊ तुमची तब्येत कशी आहे आता असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो आत्ता मी ठीक आहे. यावरती चाळकरी सांगायला लागतात, बरं झालं तुमच्या जावयाने या सगळ्यामध्ये इथे आता मेडिकल कॅम्प ठेवला ना म्हणून बरं झालं. आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये या कॅम्पचा लाभ घेता आला. म्हणजे खरं सांगायचं तर जी लोक आता बाहेर जाऊ शकत नव्हती, जी मेडिकल कॅम्पसाठी म्हणजे मेडिकल हे घेण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हती त्या लोकांसाठी ही गोष्ट खूपच चांगली झालेली आहे. खरंच तुमच्या जावयानी जे काही केलंय ना ते काम खूपच मोठं आहे आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा खूप म्हणजे लकी आहात की तुम्हाला असे जावई मिळालेत, नाहीतर कुणाचे जावई हे सगळं काही करतात असं म्हणत आता मात्र चाळकरी अर्जुनचं कौतुक करत असतात आणि त्यामुळे मधुभाऊंचा नुसता जळफळाट होत असतो. चिडलेले मधुभाऊ आता मात्र रागारागात पाहत असतात. कोणीही आता सगळेच जण अर्जुनचं कौतुक करतात त्यामुळे त्यांना अर्जुनच्या विरोधात फार काही बोलता सुद्धा येत नसतं. कुसुम आणि सायली हे सगळं पाहत असतात. तोपर्यंत महिपतच्या घराच्या बाहेर आता इकडे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्य त्याची वाट पाहत असतो. ज्या वेळेला अर्जुन तिकडे येतो त्यावेळेला चैतन्य त्याला विचारतो, काय झालं अर्जुन? अरे काय इतक्या रात्री इकडे महिपतच्या घरी पोचवलंस?
बोलवलंस मला? यावरती अर्जुन म्हणतो तू थांब इकडे, मी आत्ताच्या आत्ता जाऊन येतो असं म्हणत चैतन्याला तिकडेच ठेवून त्याला काहीही न सांगता आता मात्र तो इकडे रूममध्ये महिपतच्या येतो. महिपत महिपत असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागतो. तोपर्यंत साक्षी तिकडे असते. साक्षी म्हणते काय चाललंय हे? कुणाची परवानगी घेऊन तू आमच्या घरामध्ये घुसलास आणि सभ्य माणसांच्या घरी अशा पद्धतीने आणि अशा वेळेला येण्याची ही काही वेळ नाही आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेला अर्जुन सांगायला लागतो काय सभ्य माणसं? मग सभ्य माणसं कुणाच्याही घरी आता कशाही पद्धतीने काहीही पाठवू शकतात का? सभ्य माणसांना हे चालतं का? असं म्हणत महिपत बाहेर ये, महिपत शिकरे बाहेर ये असं म्हणत अर्जुनचा आरडाओरडा चालू असतो. साक्षी त्याला थांबवण्याचा, त्याला हे मनवण्याचा किंवा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात महिपत शिकरे येतो. महिपत शिकरे आल्यावरती तो म्हणतो काय चाललंय इथे येऊन आरडाओरडा करायची गरज का इतक्या रात्री? यावरती अर्जुन म्हणतो आरडाओरडा करायची गरज? अहो तुम्हीच तर या सगळ्याचे कारणीभूत आहात ना, तुम्हीच मला हे सगळं करण्यासाठी कारण दिलं. महिपत शिकरे म्हणतो मी काय केलंय? यावरती अर्जुन सांगायला लागतो काय केलंय? माझ्या घरी चिठ्ठ्या पाठवणं, माझ्या घरी पेढे पाठवणं आणि माझ्या घरी सुऱ्या पाठवणं, चाकू पाठवणं हे सभ्य माणसाचं लक्षण आहे का? हे सभ्य माणसं करतात का? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत म्हणतो काय बोलतोयस काय? तोंडाला येईल ते सगळं बरळत तू बसलेला आहेस का? यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो मी आणि तोंडाला येईल ते बरळतोय? अरे स्वतःच्या जरा ह्याच्यामध्ये बघ, तुला कशी काही वाटत नाही? हिम्मत कशी झाली माझ्या घरी या सगळं पाठवण्याची? हे बघ केस आपल्याच चालू आहे ना, या सगळ्यात माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करण्याची काडी मात्र गरज नाहीये. खबरदार खबरदार, जर पुन्हा या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करण्याचा विचार जरी तू केलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत मात्र आता इकडे अर्जुन महिपतला धमकी देतो. महिपत म्हणतो हे बघे मी काय कोणाला घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुझ्या घरी चिठ्ठी पाठवली होती, मी तुझ्या घरी पेढे सुद्धा पाठवले होते आणि हे सगळं मी तुझ्या घरी पाठवलंय याबद्दल मी काय डिनाय नाही करत. जे काही करेन ना ते डंके की चोट पे करतो. मी काय घाबरतोय काय कोणाला की पाठवेल आणि नकार देईन? मी चिठ्ठी पाठवली, मी पेढे पाठवले, पण सुरा चाकू हे काही मी पाठवलेलं नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो मग ते कोणी पाठवले? महिपत शिकरे म्हणतो हे बघ तुझ्याकडे काही पुरावा आहे का? यावरती साक्षी आता बाजू सावरण्याचा प्रयत्न करते आणि साक्षी सांगायला लागते हे बघा अर्जुन सुभेदार, वकील आहात ना तुम्ही? वकील आहात मग तुम्हाला इतकी सुद्धा गोष्ट साधी कळत नाहीये का की एखाद्यावरती आरोप करायच्या आधी तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की या सगळ्यामध्ये पुरावा असल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट कोणालाही बोलू शकत नाही. मग असं असताना तुम्ही का बरं या गोष्टी बोलताय? आहे का पुरावा? बोला लवकर. पुरावा असेल तर आम्ही ही गोष्ट मान्य करायला तयार आहोत. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे आत्ता माझ्याकडे काहीही पुरावा नाहीये, पण मी तुला बिलकुल सोडणार नाहीये. महिपत शिकरे आज जे काही तू केलंयस ना त्या सगळ्यामुळे तुला आता मी पूर्णपणे अडकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. पुन्हा माझ्या घरच्यांच्या वाटेला जर का तू गेलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत महिपत शिकरेला चांगलीच धमकी देत आता अर्जुनने या सगळ्यामध्ये त्याची पुरती वाट लावून टाकलेली असते. हे सगळं चालू असताना आता मात्र महिपत म्हणतो ए जा रे, मी काय तुला घाबरत नाहीये, तुला जे काही करायचंय ते सगळं तू कर जा. दोघांच्या मध्ये चांगलेच वादाविवाद होत असतात. दोघं जण विकोपाला असतात. महिपत शिकरे पुन्हा हीच गोष्ट सांगत असतो की हे बघ मी जर का केली असती ना गोष्ट तर मी अगदी मोठ्याने ओरडून सांगितली असती की हो बाबा मी ही गोष्ट केलेली आहे, पण जी गोष्ट मी केलेलीच नाहीये ती गोष्ट मी कधीही एक्सेप्ट करणार नाही, ही पण गोष्ट तितकीच खरी, निघ इथून. असं म्हणत महिपत ही गोष्ट मानायला तयार नसतो. अर्जुन थोडासा कन्फ्युजनमध्ये असतो की खरंच आहे महिपत शिकरे हे पाठवेल म्हणजे या प्रकारचं काही करेल याचं त्याला सुद्धा हे असतं की हा नाही पाठवणार. मग हे कसं काय घडलं? मग ते कोणी पाठवलं? या सगळ्या गोष्टी चालू असताना साक्षी आता सांगायला लागले मिळालं तुला उत्तर, पुरावे नाही आहेत ना तुमच्याकडे, मग आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे. असं म्हणत साक्षी आता या सगळ्यामध्ये त्याला आता तिकडून हकलवून लावण्याचं प्लॅनिंग करते आणि चल निघ इथून असं म्हणते. अर्जुन म्हणतो ठीक आहे आत्ता मी जातोय,
पण यापुढे पुन्हा माझ्या कुटुंबाच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे. इकडे तोपर्यंत इकडे आता चैतन्य वाट पाहत बाहेर बसलेला असतो. ज्या वेळेला चैतन्य वाट पाहत असतो त्याच वेळेला त्याला कुसुमचा फोन येतो. कुसुमचा फोन आल्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो, हा कुसुमताई बोला. यावरती कुसुम म्हणते, काही नाही, मला थोडीशी महत्त्वाची माहिती सांगायची होती. चाळीमध्ये आमच्यानं मकर संक्रांतीचा छानपैकी आता सेलिब्रेशन होणार आहे. यावरती आता तुम्ही हे अर्जुन सरांना सांगाल का? यावर चैतन्य म्हणतो, हो हो कुसुमताई, तुम्ही काही काळजी करू नका, मी अर्जुनपर्यंत या गोष्टी पोचवतो. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य फोन ठेवत असतो. कुसुम म्हणते, अहो ऐका तरी, घाईघाईत तुम्ही फोन काही ठेवू नका, मला तुम्हाला काय सांगायचंय त्या गोष्टी ऐकून घ्या. असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो, बोला ना. त्यावरती मग कुसुम सांगायला लागते, खरं सांगू का, तर यावर्षी आमच्या चाळीमध्ये पतंग उडवण्याचा मान हा न शीतल आणि गौतम बोराडे यांना मिळालेला आहे. यावरती चैतन्य म्हणतो, मग काय करू मी? यावरती कुसुम म्हणते, तुम्ही काही नका करू हो, फक्त माझी ही बातमी अर्जुन सरांपर्यंत द्या. मला माहिती आहे ना की ते काय करतील, ते त्यांना योग्य पद्धतीने कोणती गोष्ट कुठे वापरायची हे बरोबर माहिती आहे. तुम्ही फक्त मला आता सांगायचं काम करा, त्यांना सांगायचं काम करा की कुसुमने तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवायला सांगितली. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे चैतन्य म्हणतो, ठीक आहे. मग चैतन्य फोन ठेवतो. तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो. अर्जुन चिडलेला असतो. चैतन्य म्हणतो, बोल, काय झालं तिकडे? यावरती अर्जुन म्हणतो, त्या महिपत शिकरेचं नाव काढू नकोस, स्वतःनं या गोष्टी सगळ्या डिनाय करतोय. अर्जुन म्हणतो, एक गोष्ट सांगू का तुला, तुझा हा मूड चांगला करण्यासाठी माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे. यावरती अर्जुन म्हणतो, काय? त्यावरती मग आता चैतन्य त्याला सांगायला लागतो, अरे कुसुमताईंचा फोन आला होता. कुसुमताई मला सांगत होत्या की तिकडे चाळीमध्ये मकर संक्रांतीचा पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आहे आणि आता त्या दोघांचं नाव हे केलेलं आहे. मग तुला काय निरोप द्यायचा ते मला बोललं नाही, फक्त तुला इतकंच सांग म्हणाल्या. अर्जुनला तवरून ताकभात कळतो आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन जायला निघतो सुद्धा. इकडे कुसुम सांगत असते की मी त्यांना आमंत्रण दिले, अर्जुन सर येतील. पण इकडे पूर्णाजीची तब्येत बिघडते आणि पूर्णाजीला गरगरायला लागतं. त्यावरती अर्जुन खाली निघान जायला लागले सायलीकडे, पण पूर्णाजीची तब्येत बिघडल्यामुळे अर्जुनला आता टेन्शन येतं. काय झालं पूर्णाजी, काय झालं पूर्णाजी, असं म्हणत आता मात्र अर्जुन तिकडे थांबतो. असं म्हणत असताना पूर्णाजी म्हणते, अचानकपणे काय झालं मला खरंच कळत नाहीये, मला अचानकपणे मळमळायला लागले. आता अर्जुन डॉक्टरांना कॉल करतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो, असं अचानकपणे पूर्णाजीला काय झाले. आता अर्जुनने सायलीकडे जाऊ नये म्हणून पूर्णाजी नाटक करत असते. इकडे सायली वाट पाहत असते. पूर्णाजीचं हे नाटक संपवून अर्जुन तिकडे जाण्यासाठी कसा तयार होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळेल.